सर्वांना आजच्या या सुंदरशा कार्यक्रमासाठी आपलं या कार्यक्रमासाठी त्यांनी ऑलरेडी वेलकम केलेलं आहे, तुमचं स्वागत केलेलं आहे. आजचा जो थीम आहे, आजचा जो काही विषय आहे तो खरं तर मी आल्यापासून वाचत होतो आणि त्याच्यावर थोडंसं रिफ्लेक्ट म्हणजे त्याच्यावर मी थोडासा विचार करत होतो की किती सुंदर तो विचार आहे, किती खोलवर गेलेला तो विचार आहे. रिश्ता जो आहे ज्याला रिलेशनशिप म्हणतात, आपल्या उपनिषदामध्ये सुंदर असा गोड विचार सांगितला गेलेला आहे. खूप गोड आहे, संस्कृतमध्ये आहे. स्वैध्य कुटुंबकम म्हणजे द एंटायर अर्थ इज अ फॅमिली. पूरी धरती एक कुटुंब आहे. संपूर्ण पृथ्वी हे एक परिवार आहे. इतकं सुंदर आहे. आणि आधीच्या जे वक्ते आहेत, जे प्रमुख पावणे फादर विश्वास होते, त्यांनी खूप सुंदर असं विश्लेषण केलं. मी खूप जास्त विश्लेषण परत रिपीट करणार नाही, परंतु या नात्यांचं उगम जर होत असेल तर तो कुटुंबामधून होतो. आणि आज हा जो संदेश आहे, रिश्ता किंवा रिलेशनशिप किंवा संबंध, हा सर्व जगाला संदेश देण्यासारखा आजचा हा थीम आहे. खूप सुंदर विषय आहे. मॅडम जोशी या सांगतात की थीम जो आहे रिश्ता, दिस इज अ बॉन्ड ऑफ लव्ह. ते म्हणतात एक नात्याचं एक बंधन, एक प्रेम आहे. आणि जसे जिथं प्रेम असतं तिथं गैरसमज नसतात. आणि हा जर संदेश रिश्ता हा जर संपूर्ण जगाने जर समजून घेतला तर प्रत्येक कुटुंबामध्ये आपली जी नाती असतात. परवाच आम्ही 14 तारखेला आमचं छोटंसं प्रतिष्ठान आहे ब्रेड ऑफ लाईफ म्हणून, बोल फाउंडेशन, आम्ही मातोश्रीला गेलो होतो विळद घाटामध्ये. आणि त्यावेळी आजच्या या रिश्ता जो आहे किंवा नातं जे आहे त्या ठिकाणी आम्ही त्या आजींना पाहताना त्यांच्या डोळ्यातून ज्यावेळी आमचा संवाद चालू होता, त्यांच्या डोळ्यातून जेव्हा अश्रू वाहत होते, अत्यंत कठीण होते. मला आजही आत्ताही ते जर आठवलं त्यांचे अश्रू, कारण आमचा जो संबंध त्यावेळेचा जो कार्यक्रम होता तो फक्त भेटी देऊन, त्यांना फळं देऊन, फोटो काढण्यापर्यंत मर्यादित नव्हता. त्यांच्याशी संवाद करायचा होता. त्यांना आम्हाला त्यांच्या भावनांना वाटा करून द्यायच्या होत्या. त्यांच्या साचलेल्या हृदयातले जे काय वेदना आहेत ते त्यांना वाटा करून द्यायच्या होत्या. कारण त्या ठिकाणी आलेल्या प्रत्येक ती वृद्ध स्त्री पुरुष यांच्यावर काहीतरी नाते तुटल्याचा अनुभव आम्ही पाहिलेला आहे. त्याच्यामुळे ते त्या ठिकाणी आलेले आहेत. ते जे नातं तुटल्यामुळं त्या आजींना, त्या वृद्ध स्त्री पुरुषांना त्या मातोश्रीला यावं लागतंय. आज ही काळाची गरज आपल्या सर्वांना. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंबाला खूप पवित्र मानलं जातं. आणि हे आश्रम आम्ही म्हणतो, आता आपला जर तुम्ही जर सर्च केला तर आपला जवळजवळ 39वा नंबर आहे सगळ्या जगामध्ये, की ज्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये वृद्धाश्रम जास्त आहेत. ही कमी झाली पाहिजे का वाढली पाहिजे मला सांगा एकदा वर हात करून. कमी झाली पाहिजे तर वर हात करा. वृद्धाश्रम कमी झाली पाहिजे तर त्यांना वाटतं त्यांनी वर हात करावी. धन्यवाद. मी त्याच मतात आहे. मी त्यावेळी बोलताना तेच म्हणालो की आपला 39वाने आपला 0 नंबर पाहिजे जगामध्ये. आपल्याला आपले जे काही वृद्ध आई वडील आहेत त्यांना आपल्या घरातच पाहिजे. ही जी नाती आहे, हे जे रिश्ते आहेत, हे जे रिलेशनशिप आहे, खूप सुंदर थीम आहे. याच्यावर खूप विचार करत होतो आणि या ठिकाणी मी थांबतो. हा सुंदरसा विचार आहे, हा खूप संवेदनशील विषय आहे की आपण सर्वांनी घरी घेऊन जावं आणि आपलं रिलेशनशिप, आपला जो रिश्ता आहे तो मेंटेन करना, ही मेरी आपके लिए एक विनंती आहे. धन्यवाद. आज स्नेह संमेलन आणि या स्नेह संमेलनमध्ये सर्व लहान लहान मुलांना जी बक्षिसं दिलं, ती बक्षिसं मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आज सगळ्यात आनंदाचा क्षण. आज आपण
पाहिलं की प्री प्रायमरी स्कूलमध्ये सोनाली मॅडम या वर्षभर विविध स्पर्धा घेऊन वेगवेगळे महापुरुषांच्या जयंत्या त्याचप्रमाणे वेगवेगळे सण उत्सव साजरे करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करत आहे. मी सर्वसाधारण शाळेत जात असतो नेहमी. मला या ठिकाणी एक निश्चित जाणवलं की सोनाली मॅडम या प्रत्येक मुलाची आपल्या स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेतात. या ठिकाणी मला हे पाहिलं. त्यानंतर आपण पाहतो की क्षणासाठी क्षण जोडत दीर्घ दिवसभर प्रामाणिक प्रयत्नाने जे श्रम करतात ते हात हे सर्वांग सुंदर असतात. या उक्तीप्रमाणे सोनाली मॅडम हे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनत घेतात, कष्ट करतात आणि त्यांची शैक्षणिक प्रगती करतात. या ठिकाणी आता मला फक्त 1 ते 2 मिनटं वेळ आहे. मी जास्त वेळ बोलणार नाही, परंतु फक्त एक उदाहरण मला या ठिकाणी देऊशी वाटतं की प्रत्येक पालकाने सर्वसाधारण आपल्या मुलांसाठी ही योग्य आणि सकस आहार देऊन आहार दिला पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांची स्वच्छता ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना जपलं पाहिजे. जे पालक आपल्या घरामध्ये भरपूर पुस्तकं ठेवून आपल्या पाल्याकडे भरपूर लक्ष देतात ते पालक खरे धनवान असतात. आता या ठिकाणी फक्त 1 मिनिटाचं एक उदाहरण देतो आणि थांबतो. आपल्याला माहिती आहे गरुडाच्या पिलाची एक गोष्ट या ठिकाणी फक्त सांगतो की गरुडाची आई जी असते ती आपल्या पिलाला जन्म देते आणि नुकतंच जन्म दिलेल्या पिलाला ती आपल्या दोन्ही पायात धरते आणि हळूहळू उंच आकाशात घेऊन जाते. उंच आकाशात घेऊन गेल्यानंतर ती आई त्या पिलाला उंच आकाशातून खाली सोडून देते. खाली सोडून गेल्यानंतर ते पिलू हळूहळू खाली येतं. गरुडाच्या आईचं तिथं इकडं लक्ष असतं आणि जमिनीवर काही अंतरावर कोसळण्याच्या आत ते पिलू स्वतःच्या अंगाची सगळी ताकद एकवटून पुन्हा आकाशात उडू लागतं, आकाशात भराऱ्या घेऊ लागतं आणि त्यावेळी आईला खूप मोठं समाधान वाटतं की माझ्या पिलाला उडायला यायला लागलं. त्याप्रमाणे आपणही आपल्या मुलांना लहानपणापासूनच विविध स्पर्धेमध्ये खेळामध्ये भाग घेऊन त्यांना घडवलं पाहिजे एवढी या ठिकाणी अपेक्षा करतो आणि थांबतो. मला या ठिकाणी बोलवलं, माझा मान सन्मान केला याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली मॅडम यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद.